इथे आता ह्या पुलावर एवढी गर्दी आहे ना, मला भीती का वाटते. आम्ही इथे उभं आहे पुलावर आणि हे आता ही लोकमंडळी सगळी नाचतात ना इथे, त्याच्यामुळे हा ब्रिज आहे ना, ब्रिज अख्खा हालतोय ना ब्रिज. आवाज येत नाहीये. हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा. असं तुकाराम महाराज म्हटल्याप्रमाणे केवळ हरिनामाचा विचार करून भगवंताची प्राप्ती आपल्याला करता येते. नमस्कार, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. असं सांगतात की भगवान जगन्नाथाच्या फक्त 10 सेकंदाच्या दर्शनाने आपलं भाग्य उजळतं आणि म्हणून मी आले आहे जगन्नाथाच्या रथयात्रेला. आता तुम्हाला वाटलं असेल जगन्नाथपुरीला का, तर नाही हो, आपल्या पुण्यात सुद्धा भगवान जगन्नाथाची खूप छान रथयात्रा असते आणि तीच पाहण्यासाठी आपण आज इथे आलो आहोत. तेव्हा चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला आणि पाहूयात भगवान जगन्नाथाची रथयात्रा. पुण्याची ही जी रथयात्रा आहे ती 2016 साली सुरू झाली. तिचं हे 10वं वर्ष आहे. ही रथयात्रा SP कॉलेज ग्राउंडपासून सुरू होते आणि पुढे ती शनिवार चौक किंवा ओंकारेश्वर, डेक्कन हा संपूर्ण परिसर पार करून ती अलका टॉकीच्या चौकात येते. तिथून पुढे ती पुन्हा SP कॉलेजच्या ग्राउंडवर येऊन तिचं एक सर्कल आहे ना ती पूर्ण करते. आणि जर तुम्हाला ही रथयात्रा पूर्ण पाहायची असेल, म्हणजे अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ही रथयात्रा सुरू कशी होते जर पाहायचं असेल ना, तर तुम्हाला जावं लागेल कात्रज कोंढवा रोडवरच्या इस्कॉन मंदिरला. कारण की इस्कॉन मंदिरातर्फेच ही जी रथयात्रा आहे ती साजरा केली जाते. तेव्हा तुम्हाला सुमारे आपलं जे शेड्यूल आहे ते सकाळी 6ला सुरू करावी लागेल, कारण की 6:30 ते 8पर्यंत एक विधिवत पूजा तिथे केली जाते इस्कॉन मंदिरामध्ये. आणि तिथून 9 वाजता ह्या ज्या मूर्ती आहेत, म्हणजे भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा माता ह्यांच्या ह्या ज्या मूर्त्या आहेत ना, त्या एका सुरक्षित वाहनामध्ये बसवून SP कॉलेज ग्राउंडला आणल्या जातात. आणि त्यानंतर 12 वाजता तिथे महाआरती होते आणि त्यानंतर SP कॉलेज ग्राउंडपासून ही जी रथयात्रा आहे ना ती सुरू होते. मी ना या रथयात्रेमधला माझा एक असा क्षण सांगते जिथे मी 2 मिनिटांसाठी स्तब्ध झाले. आणि तो क्षण म्हणजे आम्ही SP कॉलेज ग्राउंडपर्यंत पोहोचलो, तिथे गाडी लावली आणि रथयात्रेला सुरुवात झालीच होती नुकतीच. तेव्हा आम्ही पटकन गाडी लावून रस्त्यावर आलो. तिथे आम्हाला पहिल्यांदा भगवान राम, लक्ष्मण, सीता यांच्या रथाचं दर्शन झालं आणि त्याच्या मागे जो देखावा पाहिला ना,
तो देखावा पाहून मी स्तब्ध झाले. आणि तो देखावा होता छत्रपती शिवाजी महाराजांचा. एक भला मोठा हत्ती होता आणि त्या हत्तीवर एका आसनावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेमध्ये एक व्यक्ती बसलेली होती. त्या व्यक्तीने शिवाजी महाराजांचं पात्र इतकं छान रंगवलं होतं ना की त्या देखाव्याला पाहून मी स्तब्ध झाले. इतकं सुंदरपणे छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप मला तिथे पाहायला मिळालं. जणू काही मला असं वाटलं की मी प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराजांना तिथे पाहते आहे. टाळ, मृदुंग, ताशा आणि जय जगन्नाथ आणि हरे कृष्ण या सर्व जयघोषाने हा जो संपूर्ण परिसर आहे ना तो दुमदुमून जातो. त्याच्यामुळे ना कधी कधी ह्या संपूर्ण परिसराचा ना हेवा वाटतो. का? कारण की फक्त आठवड्याभरापूर्वीच पंढरपूरची वारी ह्याच रस्त्याने इथनं गेली होती. तेव्हा इथल्या राहणाऱ्या रहिवाशांना नेहमीच ना काही अशा प्रकारच्या रथयात्रा किंवा वारीचा अनुभव हा अगदी जवळून अनुभवता येतो. तर इथे आता आपण पाहतोय ना तर भगवान जगन्नाथाचा रथ इथून येतोय आणि इथे बघा, इथे ही जी स्त्री आहे ना ती त्यांच्या हातामध्ये एक झाडू आहे. त्या झाडूला ना त्यांनी सोनेरी रंग दिलाय. तर त्याला ना ह्या पद्धतीला चेहरा पहारा असं म्हणतात. म्हणजे जेव्हा भगवान जगन्नाथाचा रथ हा रस्त्यावरनं जात असतो ना तेव्हा रथ जाण्याच्या आधी तो रस्ता साफ केला जातो सोन्याच्या झाडूने आणि ह्याच विधीला चेहरा पहारा असं म्हणतात, जे इथे आपण ती स्त्री करताना पाहतोय. प्रत्येक जीवाचं एक चक्र असतं, ते म्हणजे जन्म आणि मृत्यू. तर असं म्हणतात की आपल्याला जर ह्या जन्म आणि मृत्यूच्या चक्रामधून मुक्ती हवी असेल ना तर भगवान जगन्नाथाचा रथ ओढावा. जर तो रथ आपण ओढला तर जन्म आणि मृत्यूच्या चक्रामधून आपल्याला मुक्ती मिळते. आणि त्यामुळे जर आपण ही यात्रा पाहिली असेल किंवा टी व्हीवर जर तुम्ही कधी यात्रा पाहिली असेल तर तुम्ही बघितलं असेल की त्या जगन्नाथाचा रथ ओढण्यासाठी, त्या रस्तीला हात लावण्यासाठी इतकी लोकांची धावपळ चाललेली असते ना. कदाचित त्या सर्वांना हे माहिती आहे की हे जे जन्म मरणाचं चक्कर आहे ते मला नको आहे आणि त्यासाठीच प्रत्येकजण अगदी जीवाची ओढाताड करून त्या भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेच्या दोरीला हात लावण्याचा प्रयत्न करत असतो, जे आपण आपल्या या रथयात्रेमध्येही पाहिलं.
माहितीच आहे की पारंपरिक रीतिरिवाजानुसार भगवान जगन्नाथाच्या गर्भगृहामध्ये प्रत्येकाला प्रवेश नाही आहे आणि त्यामुळेच वर्षातून एकदा भगवान जगन्नाथ स्वतः मंदिराबाहेर येऊन सर्वांना दर्शन देतात. त्यामुळे हा जो उत्सव आहे ना, हा सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि भगवान जगन्नाथाचं दर्शन करण्याचा एक सोहळा असतो. जगन्नाथाचा रथ समोर आला आणि ना माझ्या डोक्यामध्ये एक गाणं आलं. ते गाणं होतं जगन्नाथ चक्कानन. म्हणजे या गाण्याचा असा अर्थ आहे की भगवान जगन्नाथाचे डोळे अतिशय मोठे आणि गोलगोल आहेत. आपण जर भगवान जगन्नाथाची, माता सुभद्रेची किंवा बलभद्र म्हणजे बलराम यांची जर मूर्ती पाहिली असेल तर ती आपल्याला इतकी गोंडस आणि इतकी सुंदर दिसते ना, तर आपल्या डोळ्यातनं ना चटकन पाणी बाहेर येतं त्यांचं गोंडस एवढं रूप पाहून. त्याचबरोबर जर आपण आपल्या आजूबाजूलाही पाहिलं ना, तर प्रत्येकजण त्यांची मूर्ती आपल्या डोळ्यामध्ये साठवून अगदी डोळे बंद करून त्यांचं दर्शन घेताना असे अनेक लोक मी इथे पाहिले. इतकं सुंदर आणि गोंडस रूप आपल्याला या रथामध्ये या भगवान जगन्नाथाचं पाहायला मिळालं. देवाचं नाव घ्यायचं, आवाज येत नाहीये. हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्णा. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना प्रसंग या संघाच्या वतीनं संपूर्ण जगभरामध्ये अशा प्रकारचे निर्माण करायची. सायस जावे घरी सुखता घरी नारायणी. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हटल्याप्रमाणे केवळ हरिनामाचा विचार करून भगवंताची प्राप्ती आपल्याला करता येते. हा महान संदेश श्रील प्रभुपादांनी संपूर्ण जगभरामध्ये दिला. भगवान जगन्नाथाची रथयात्रा आज SP कॉलेज ग्राउंडपासून सुरू झाली. आपण तिच्याबरोबर खूप वेळ होतो. तेव्हा ना त्या रथयात्रेमध्ये आम्ही जी एक गोष्ट अनुभवली ना, ती म्हणजे जेव्हा हा रथ पुढे जातो ना, तेव्हा लोकांनी जर काही कचरा टाकला असेल, पाण्याच्या बाटल्या टाकल्या असेल, ती लोक लगेच स्वच्छ करत होते रस्ता. तेव्हा म्हणजे खरंच ना यांच्याकडनं किती शिकण्यासारखी गोष्ट आहे की ठीक आहे आपण रथयात्रा करतो आहे किंवा काय, पण काही कचरा ते खाली मागे टाकत नव्हते. त्याचबरोबर जर ते प्रसाद वाटत असतील किंवा पाण्याची बाटली देत असतील तर इतके थकलेले असताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर इतकं हसू होतं ना. किंवा आपला व्हिडिओ जर तुम्ही पाहिला आणि त्या व्हिडिओचा कुठलाही कोपरा तुम्ही बघा, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ना आपल्याला हसू पाहायला मिळत होतं. तेव्हा ही संपूर्ण जी यात्रा आहे ना, ती प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद पसरवणारीच आहे ना, असाच एक एकंदर अनुभव मला ह्या आपल्या रथयात्रेमध्ये आला. इथे आता ह्या पुलावर एवढी गर्दी आहे ना, मला भीती का वाटते. आम्ही इथे उभं आहे पुलावर आणि हे आता ही लोकमंडळी सगळी नाचतायत ना इथे, त्याच्यामुळे हा ब्रिज आहे ना, ब्रिज अख्खा हालतोय ना ब्रिज.
आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये लोकांचे चेहरे जर पाहिले ना तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपल्याला हसू पाहायला मिळतं. म्हणजे प्रत्येकजण आपलं दुःख विसरून अगदी आनंदाने या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आपल्याला इथे पाहायला मिळतात. माझ्या चेहऱ्यावरचा आनंद किंवा माझा आजचा आवाज तर तुम्हाला थोडासा जास्त वाटला असेल. तो का? कारण की ही जी यात्रा आहे ना तीच एक संसर्गजन्य यात्रा आहे असं आपण म्हणूयात. कारण की जेव्हा आपण या यात्रेबरोबर प्रस्थान करत असतो तेव्हा आपल्या आजूबाजूला जी लोकं उभं असतात किंवा जी लोकं आपल्या बाल्कनीमध्ये उभी असतात, जे दुकानदार आपल्या दुकानांच्या पायऱ्यांवर उभे असतात ना, ते सुद्धा आपसुकच म्हणजे या जगन्नाथाच्या जयघोषामध्ये तल्लीन होऊन कधी टाळ्या वाजायला लागतात, कधी जय जगन्नाथ म्हणायला लागतात, हरे कृष्ण म्हणायला लागतात ना, ते त्यांचंही त्यांना कळत नाही. इतका छान हा संपूर्ण माझा अनुभव होता. किंवा संपूर्ण आपण ही जर रथयात्रा पाहिली असेल तर या रथयात्रेमध्ये अगदी अबाल वृद्ध लहान सहान सगळी माणसं अगदी तहान भूक थकवा आपला सगळा संपवून अगदी आनंदाने सर्व सेवा करत असतात, हा सर्व सोहळा अनुभवत असतात. तेव्हा माझ्याबरोबर ही रथयात्रा पाहण्यासाठी आपल्याला कसं वाटलं, आपला हा अनुभव कसा होता हे मला नक्की कमेंट करून सांगा. त्याचबरोबर आपण जर खऱ्या जगन्नाथपुरीच्या रथयात्रेला जर कधी गेला असाल तर तोही एक आध्यात्मिक अनुभव आपला कसा होता हेही आमच्यापर्यंत जरूर पोहोचा. तेव्हा आपला आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो. तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद.